मित्रांनो, एक शॉकिंग न्यूज आहे। मागील आर्थिक वर्षात एक्साइज विभागाला, एक्साइज डिपार्टमेंटला संपूर्ण महाराष्ट्रातून परमिट रूम बिअर बार साठी एकंदर 2272 अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी फक्त 750 अर्ज मंजूर झाले। म्हणजे परमिट रूम बिअर बार मंजुरीचं प्रमाण हे 34% आहे। 100 जण जर अर्ज करतायत तर त्यातले फक्त 34 जणांचे परमिट रूम बिअर बारचे अर्ज मागच्या आर्थिक वर्षात मंजूर झाले आहेत। तसंच बिअर शॉपीसाठी मागील आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एक्साइज विभागाला 631 अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी फक्त 108 अर्ज मंजूर झाले आणि हे मंजुरीचं प्रमाण 18% आहे। तर ही माहिती आपल्या एक्साइज विभागाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच डिक्लेअर केली आहे, शासनानं उपलब्ध करून दिली आहे, पब्लिक डोमेन मध्ये आहे। आणि आज मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ती माहिती दाखवू इच्छितो एक्साइजच्या वेबसाईट वरूनच। आणि त्यानंतर याचं कारण आणि याचं सोल्युशन याविषयी आपण डिस्कस करूया। चला तर आपण पहिल्यांदा ती माहिती बघूया। मित्रांनो, बघू शकताय तुम्ही, ही महाराष्ट्र स्टेट एक्साइजची वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटवर आपण पिरियड जो टाकलेला आहे तो 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 असा पिरियड टाकलेला आहे। यामध्ये सर्व्हिस नेम म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे लायसन आहे त्याविषयीचं आहे आणि आपल्याला महत्व जेवढं आहे ते आपण बघतोय। तर ऍप्लिकेशन रिसिव्ड, ठीक आहे, ऍप्लिकेशन रिसिव्ड, ऍप्लिकेशन अप्रूव्ड आणि त्याचं कंप्लायन्सचं पर्सेंटेज, ठीक आहे, कंप्लायन्स पर्सेंटेज हे 3 कॉलम आपण मेनली बघणार आहे। एक म्हणजे आपल्या कुठली सेवा आपण पाहतोय ती, त्याच्यासाठी या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 24-25 आर्थिक वर्षामध्ये किती अर्ज मिळाले, मंजूर किती झाले आणि त्या मंजुरीचं प्रमाण किती आहे। चला सगळ्यात पहिल्यांदा आपण परमिट रूम बिअर बारचं बघूया। हे बघा, हे FL3 परमिट रूम बिअर बार यासाठी मागील आर्थिक वर्षामध्ये एकंदर 2272 अर्ज प्राप्त झाले। पैकी 750 अर्ज मंजूर झाले। म्हणजे हे मंजुरीचं प्रमाण जे आहे हे 34% मंजूर झाले। तसंच आपण आता बिअर शॉपीचं बघूया। हे बघा, FLBR2 म्हणजे बिअर शॉपी, बिअर शॉपीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मागील आर्थिक वर्षात 631 अर्ज प्राप्त झाले। पैकी 108 अर्ज मंजूर झाले। म्हणजे याच्या मंजुरीचं जे प्रमाण आहे ते 18% आहे। ही जी माहिती आहे ही पब्लिक डोमेन मध्येच उपलब्ध आहे आणि ही माहिती आपल्या एक्साइजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। तुम्ही ही लिंक बघू शकताय वरची, या लिंकला तुम्ही जाऊन ही माहिती स्वतः देखील बघू शकताय। तर मित्रांनो, आता यावरतीच काय कारण आहे, हे असं एवढं कमी सँक्शन व्हायचं काय कारण आहे आणि याच्यावरती सोल्युशन काय आहे याविषयी आता आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। मित्रांनो, आत्ताच आपण गव्हर्नमेंटच्या, महाराष्ट्र शासनाच्या एक्साइज डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर बघितलं, परमिट रूम बिअर बार नामंजूर होण्याचं प्रमाण 66% आहे। तर बिअर शॉपी FLBR2 नामंजूर व्हायचं प्रमाण 82% एवढं मोठं आहे। मित्रांनो, आता हे नामंजूर परमिट रूम बिअर बार नामंजूर व्हायचं किंवा बिअर शॉपी नामंजूर व्हायचं मुख्य कारण म्हणजे काय, तर तुम्ही जी एक्साइजच्या सबमिशनला जी फाईल तयार करता, जी डॉक्युमेंट गोळा करता, मग ते फूड अँड ड्रगचं लायसन असू दे, काही काही जण 100 रुपयेवालं, 200 रुपयेवालं, 500 रुपयेवालं लायसन काढतात, तुम्ही बनवलेला ब्ल्यू प्रिंट किंवा नकाशा असू दे, बऱ्याच जणांची त्यातली मापं चुकलेली असतात, रस्ते चुकलेले असतात, किंवा एक्साइज डिपार्टमेंटनं महाराष्ट्र शासनानं 9 पॉइंट दिलेत की जे तुमच्या ब्ल्यू प्रिंट मध्ये पाहिजे आहेत, जे एक्साइज डिपार्टमेंटकडून किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये चेक केले जातात, त्या 9 पॉइंटची त्रुटी असती। काही जणांच्या ह्याच्यामध्ये ऐपत दाखल्यामध्ये त्रुटी असती, असंख्य त्रुटी असतात। तर मला मेन काय सांगायचंय, तर जी तुम्ही फाईल तयार करता त्यामध्ये त्रुटी असणं हे तुमचं फाईल रिजेक्शनचं किंवा फाईल नामंजूर व्हायचं मुख्य कारण आहे। मित्रांनो, हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? सर मित्रांनो, मी सगळ्यात तुम्हाला सांगतो की आम्ही भूतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये
योग्य आणि अचूकरित्या फाईल बनवून ती एक्साईजच्या वेबसाईटवर सबमिट करून, ऑनलाईन सबमिट करून, डॉक्युमेंट अपलोड करून, तिथलं ऍप्लिकेशन फॉर्म फी भरून तुम्हाला आम्ही 3 फाईल बनवून देत असतो. एक म्हणजे एक्साईजची, एक म्हणजे पोलिसांची आणि एक म्हणजे तुमची ओसी, ऑफिस कॉपी किंवा ओनर कॉपी. अशा प्रकारच्या 3 फाईल आम्ही तुम्हाला देत असतो. ह्या फाईल बनवण्यासाठी तुम्हाला तुमची फाईल बनवायला जेवढा खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये आणि योग्य आणि अचूकरित्या आम्ही फाईल बनवत असतो. तर बघा मित्रांनो, फाईल नामंजूर व्हायचं एकमेव कारण म्हणजे काय, तुमच्या फाईलमध्ये त्रुटी असणं. आणि ह्या वेळेस सोल्युशन मी तुम्हाला एक सांगतो, कमी पैशात, कमी वेळेत, कमी खर्चात, योग्य आणि अचूकरित्या आम्ही अमित भुतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुम्हाला फाईल बनवून देत असतो. तर माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, जर तुम्ही परमिट रूम बिअर बार अथवा बिअर शॉपी अथवा कुठलंही लिक्वरचं लायसन जे लिगली आता गव्हर्नमेंट इश्यू करतं ते जर काढत असाल तर त्यासाठीची लागणारी कागदपत्र ही आम्ही भुतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून बनवा. तुम्हाला मी खात्री देतो की हे सर्व कागदपत्र कमी वेळेत, कमी खर्चात, योग्य आणि अचूक बनतील. हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.